पक्षाच्या 68व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले देशातील डाव्या चळवळीचे प्रमुख नेते कॉम्रेड सीतारामजी येचुरी साहेब, शेतकरी कामगार पक्षाचे उपस्थित असलेले सरचिटणीस भाई जयंतराव पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व डाव्या चळवळीची आदरणीय मंडळी आणि त्यांचे विचार ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माता भगिनी, बंधू भगिनी, मित्रांनो, खरं तर आजचा हा जो मेळावा आहे हा ऐतिहासिक मेळावा आहे. या ऐतिहासिक मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व जाणती मंडळी, डाव्या चळवळीचे सर्व नेते तर या ठिकाणी जमलेलेच आहेत. परंतु डाव्या विचारांना कायद्याच्या बदलातून आणि चळवळीच्या माध्यमातून ज्यांनी जिवंत ठेवलं ती सर्व रायगडची सुद्धा सर्व कॉम्रेड मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा हा मेळावा महत्वाचा तर आहे, परंतु हा मेळावा ऐतिहासिक देखील या ठिकाणी आहे. आणि त्याच वेळी सरकारच्या माध्यमातून, या भांडवलदारांच्या माध्यमातून जमीन आणि पाणी या दोन विषयांची फार मोठी या ठिकाणी लूट होत चालली आहे. त्याबद्दल काहीतरी भक्कम निर्णय या ठिकाणी घ्यावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा इथे व्यक्त करत आहे. मला आठवतंय जगामध्ये झालेली सर्व भांडणं, सर्व वाद हे एकतर जमिनीवरून तरी झाले किंवा पाण्यावरून तरी झाले. मी एक सिनेमा पाहिला होता, 300 असं त्या सिनेमाचं नाव होतं. आणि त्या सिनेमामध्ये ग्रीक राजा जो असतो स्पार्टन, त्याच्याकडे त्यावेळेच्या पर्शियाचा राजा एक दूत पाठवतो आणि तो सांगतो की माझ्या राजाने तुझ्याकडून थोडीशी जमीन आणि थोडंसं पाणी या ठिकाणी मागितलंय. थोडीशी जमीन आणि थोडंसं पाणी तुम्हा आम्हा मंडळींना वाटेल की द्यायला काय हरकत आहे. पर्शियाचा राजा, ज्या राजाकडे त्यावेळी ज्ञात असलेल्या जमिनीच्या भूभागापैकी जवळजवळ 70% जमिनीवर त्याचं राज्य होतं, एवढा मोठा तो राजा होता. आणि ग्रीक राजाला तो काय मागत होता? तो मागत होता पाणी आणि जमीन. पण ग्रीकच्या राजाने त्याला सांगितलं की ही जमीन आणि पाणी हे मी तुला देणार नाही, कारण जमीन आणि पाणी देणं हे त्यावेळी गुलामगिरी पत्करण्याची त्यावेळीची निशाणी होती. त्यावेळी ही निशाणी होती. एखाद्या राजाला जर दुसऱ्या राजाला पाणी दिलं आणि जर त्याला जर जमीन दिली तर याचा अर्थ असा होता की त्या राजानं त्या साम्राज्याची, त्या पर्शियन राजाची, त्या झर्सीची त्या ठिकाणी त्यांनी गुलामगिरी पत्करली असा त्याचा अर्थ होता. त्या लहानशा राजानं निर्णय घेतला, लिओनार्डस म्हणून त्याचं नाव होतं. त्यानं निर्णय घेतला की माझी जमीन, माझं पाणी या साम्राज्यवाद्याला मी या ठिकाणी देणार नाही. गरज लागली तर त्याच्यासाठी मी लढेन, त्याच्यासाठी प्राणाची मी आहुती देईन, पण माझी जमीन आणि माझं पाणी मी माझ्या पोरा बाळांसाठी, कच्च्या बच्चांसाठी आणि प्रजेकरता या ठिकाणी राखून ठेवीन. मित्रांनो, 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हीच गोष्ट या ठिकाणी परत पुढे आली. 400 वर्षापूर्वी पुन्हा एक राजा जन्माला आला. त्यांनी पुन्हा स्वकीयांची जागा, स्वकीयांची जमीन आणि स्वकीयांचं पाणी त्यांनी पुन्हा या ठिकाणी राखून ठेवलं. त्या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी राजानं तुला सांगितलं देशमुखाला जमीन मिळणार नाही, पाटलाला जमीन मिळणार नाही, कुठला आदिलशाह येईल, कुठला मोगल येईल, कुठला राजा येईल त्याला जमीन मिळणार नाही, कुठला देशमुखांच्या ताब्यामध्ये जमीन देणार नाही, पाटलाच्या ताब्यात जमीन देणार नाही, सरदाराच्या ताब्यात देणार नाही. जमीन आणि पाणी मी माझ्या रयते करता या ठिकाणी राखून ठेवीन. मित्रांनो, 2500 वर्षापूर्वीचा तो संदर्भ की जो त्या ठिकाणी पर्शियामध्ये, ग्रीकमध्ये झाला आणि 400 वर्षापूर्वीचा तो संदर्भ या पुन्हा महाराष्ट्राच्या मातीत झाला. मित्रांनो, कितीतरी वर्ष या ठिकाणी निघून गेली, पण जमीन आणि पाण्याचं महत्व आजही तेच आहे. आजही या ठिकाणी पर्शियाचा राजा किंवा 400 वर्षापूर्वीचा मुघल राजा असेल किंवा आताचा हा या ठिकाणी असला रिलायन्स वाला असेल, तो आजही जमीन मागतोय, तो आजही पाणी मागतोय. आणि सर्वसामान्य शेतकरी कामगार पक्षाचा, डावा विचाराचा कार्यकर्ता आजही जमीन आणि पाणी हे पोरा बाळांसाठी या ठिकाणी राखायचं या ठिकाणी. हे मी मित्रांनो याकरता बोलतोय की लढाई या ठिकाणी वेगवेगळ्या आल्या, काळ बदलला, पण काळाचा संदर्भ मात्र या ठिकाणी तोच राहिला. पण आज दुर्दैवाची बाब आहे, 5-10 वर्षापूर्वी काँग्रेसचं राज्य होतं, राष्ट्रवादीचं राज्य होतं. एक तो लिओनार्डस त्या ठिकाणी होता की जो 300 पोरांसहित
त्या ठिकाणी लढाईला निघाला, त्यांनी जमीन पाणी द्यायचं नाकारलं। एक तो छत्रपती शिवाजी राजा होता की ज्यानं जमीन आणि पाणी या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी या ठिकाणी ठेवण्याकरता त्यांनी रण माजवलं। आणि आज हे काँग्रेसवाले असतील, राष्ट्रवादीवाले असतील, शिवसेनेवाले असतील आणि भाजपवाले असतील, हे आपले राजे मात्र आज जमीन आणि पाणी हे आज पुन्हा एकदा रिलायन्स वाल्याच्या आणि भांडवलदारांच्या घशामध्ये या ठिकाणी टाकायला निघाले। आणि म्हणून मला असं वाटतं की आज कदाचित तो स्पार्टाचा राजा नसेल, आज कदाचित छत्रपती शिवाजी राजा या ठिकाणी आपला जिवंत नसेल, तर शिवाजी राजाची भूमिका आज कोण घेणार? जमीन आणि पाणी ज्यांचं आहे त्यांच्या पोराबाळांकरता कोण ठेवणार? ही मित्रांनो आजची या ठिकाणी भूमिका आहे। आणि म्हणून मी कॉम्रेड सीताराम येचुरींना या ठिकाणी विनंती करेन, मी या ठिकाणी भाई जयंत पाटील यांना विनंती करेन की 2500 वर्षापूर्वीची लढाई झाली, 400 वर्षापूर्वी जो संग्राम छत्रपती राजाला मांडला, तो संग्राम या ठिकाणी पुढे नेण्याकरता आज जर कोणच जर शिल्लक नसेल, आज जर कोणच जर जिवंत नसेल, आज जर कोणच जर राजा जर या ठिकाणी नसेल, तर ते राजे पण तुम्ही मंडळींनी या ठिकाणी स्वीकारावं आणि जमिनीची आणि पाण्याची लढाई या ठिकाणी साजरी करावी। आणि मला विश्वास आहे, मला या गोष्टीची खात्री आहे की हा निर्णय ज्या भूमीमध्ये व्हावा, शेवटी काय राजाने निर्णय घ्यावा हो, पण राजाला साथ देणारी सुद्धा प्रजा लागते। छत्रपती शिवाजी राजा काय राजाच्या जीवावर राजा नव्हता, तो मावळ्यांच्या जीवावर राजा होता। तो कोण लिओनार्डस असेल, तो जो जिंकला, जो झुंजला, तो लढला, लढता लढता मेला, तो काही एकट्याच्या बळावर नाही, त्याच्या पाठीचं सैन्य या ठिकाणी होतं। आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीचा निर्णय, अशा पद्धतीची भूमिका, भूमी संपादनाचा कायदा या ठिकाणी आलेला आहे। भूमी संपादनाचा कायदा आलाय, शेतकऱ्यांकडून तो जमीन या ठिकाणी घेऊ मागतोय, शेतकऱ्यांच्या हिश्श्याची जमीन। माझ्या भावाने जर बाण जर एक हात जर इकडे घेतला तर मी कोणता घेऊन त्याच्या अंगावरती या ठिकाणी, माझ्या भावानी, माझ्या रक्ताच्या भावानी, आई बाप ज्याचे एकच आहेत अशा रक्ताच्या भावानी जरी या ठिकाणी जरी असा जरी कृती केली तरी आम्ही त्याच्या या ठिकाणी विरोधात जातो। मग या ठिकाणी जर सरकार जर भूसंपादनाचा असा कायदा जर या ठिकाणी जर आणत असेल, पेणमध्ये एससीझेडचा रणसंग्राम झाला, पेणमध्ये एससीझेडची लढाई या ठिकाणी झाली। आज तुमच्या रोहा माणगावमध्ये 72,000 एकर जमीन ही मंडळी घेत आहेत। किती? 72,000 एकर जमीन ही मंडळी एमआयडीसीच्या नावाखाली, डीएमआयसीच्या नावाखाली या ठिकाणी घेतली जाते। 35,000 एकर जमीन या मुंबईच्या जवळ असलेल्या 16 किलोमीटर अंतरावर असलेली जमीन या ठिकाणी गेल्या वेळेचं सरकार या ठिकाणी घेऊ पाहत होतं। आज हेटवणे धरणाचं पाणी, आज हेटवणे धरणाचं पाणी आज आमच्या मुंबईला या ठिकाणी विकलं जात आहे। हेटवणा धरणाच्या पाण्याची काका मी माहितीच्या अधिकारामध्ये मी माहिती मागितली, हेटवण्याचं धरण अजूनही पूर्ण झालेलं नाही, अजूनही बांधलेलं नाही, पण हेटवणा धरणाच्या पाण्याच्या माध्यमातून सिडकोनं जर रेव्हेन्यू जो इरिगेशन डिपार्टमेंटला जो दिला तो 90 कोटी रुपये, गेल्या 10 वर्षात 90 कोटी रुपये काका या ठिकाणी सिडकोने या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटला दिले। आणि अजून पुढल्या 3 महिन्यात अजून 90 कोटी रुपये ते या ठिकाणी देणार आहेत। 90 कोटी जर सिडको देणार असेल तर त्याच्यामध्ये आमच्या पोटात दुखायचं कारण नाही, पण हेटवण्याचे केवळ 10% पाणी विकून जर 180 कोटी रुपये जर या ठिकाणी मिळत असतील तर आमच्या शेतकऱ्यांचा हिस्सा आम्ही मागावा की नाही? आमच्या स्थानिकांचा हिस्सा आम्ही मागावा की नाही? 90% पाणी तुम्ही सिडकोला द्या, अरे पण साल्यानो 90% पाणी आमच्या शेतकऱ्यांचं आहे, ते शेतकऱ्यांना पिण्याकरता आणि सिंचनाकरता द्या, अशीच आमची या ठिकाणची मागणी आहे। बाळगंगेचं धरण या ठिकाणी बांधण्यात आलं, बाळगंगेचं धरण या ठिकाणी बांधण्यात आलं, म्हणजे मला सांगायला हरकत नाही हेटवण्यावरती 100 कोटी रुपये खर्च केले आणि अजून ते धरण पूर्ण होत नाही। त्या धरणामधले 10% पाणी विकून 200 कोटी रुपये या ठिकाणी ते कमवले असतील, तर शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली जात असताना, बाळगंगाचं या ठिकाणी पाणी या ठिकाणी विकत असताना, बाळगंगेचं पाणी सुद्धा या ठिकाणी, बाळगंगेचं पाणी कुणाला देणार आहे? बाळगंगेचं पाणी या ठिकाणी देण्याचं येणार आहे ते सिडकोला देण्यात येणार आहे। सिडको हे पाणी कुणाला देण्यात येणार आहे? सिडको हे पाणी जर मुंबईकरांना प्यायला जर देत असेल तर त्यामध्ये आमच्या सारख्या शेतकऱ्याला या ठिकाणी आनंद आहे। आमच्या जमिनी तुम्ही घेतल्यात, आमची घरदारे या ठिकाणी उद्ध्वस्त केली, पण हरकत नाही, पाणी तुम्ही प्यायलाच देताना लोकांना, त्याबद्दल आम्हाला आमच्या पोटात काही दुखत नाही। पण हे पाणी सिडको केवळ पिण्याकरता देणार नाही, हे पाणी सिडको पुन्हा एकदा इंडस्ट्रीला देणार आहे,
ह्या इंडस्ट्रीमधून पुन्हा एकदा पाणी त्या पाण्याच्या बाटल्यांमध्ये पॅक होऊन तेच पाणी परत एकदा आम्हाला 13 रुपयानं आम्हाला या ठिकाणी विक्रीला येणार आहे. मग तर त्या पाणी जर बाळगंगाचं जर आपण देणार असाल आणि जर आपण ते जर लोकांना जर त्या सिंचनाकरता देणार असाल, आमच्या पोटामध्ये दुखणार नाही. एका शेतकऱ्याचं घर गेलं, एक शेतकरी उद्ध्वस्त झाला, पण त्यातून दुसरा शेतकरी जर या ठिकाणी जर तयार होत असेल, आमच्या पोटात दुखायचं काम नाही. पण हे पाणी तुम्ही कारखानदारांना देणार, कारखानदार त्याचा वाणिज्यिक वापर करणार आणि ते जर या ठिकाणी जर फायदा जर घेणार असतील तर त्या फायद्यामधला आमचा शेतकऱ्याचा हिस्सा कुठं आहे हे आम्हाला या ठिकाणी विचारावं लागणार आहे. आणि म्हणून बाळगंगाला आम्हाला नेहमीचा रेट नको आहे. आमचं पाणी, आमच्या वॉटरशेड मध्ये पडणारं पाणी, आमच्या आजाचं पाणी, आमच्या बापाचं पाणी, आमच्या हक्काचं पाणी या ठिकाणी जर अशा पद्धतीने जर जात असेल तर आमचं पुनर्वसन सुद्धा नेहमीच्या पद्धतीने करू नका. आमच्या बापाचं पाणी जर तुम्ही जर विकत असाल तर आमच्या बापाच्या पाण्याचा हिस्सा आमच्या प्रकल्पग्रस्ताला द्या, ही सुद्धा भूमिका आपण या ठिकाणी कुठेतरी मांडली पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, भविष्याच्या काळामध्ये म्हणून मी मागाच्या पुन्हा एका मुद्द्यावर येतो की ही लढाई कॉम्रेड येचुरींनी या ठिकाणाहूनच का सुरू करावी, ही लढाई आमच्या जयंतभाईंनी या ठिकाणाहूनच का सुरू करावी. कारण कायदा बदलणारी आम्ही शेतकरी मंडळी आहोत. आमच्या ताईने सांगितलं सरीचा लढा 75 वर्षापूर्वी आमच्या शेतकरी राजांना सांगितलं, आमच्या नेत्याला सांगितलं शेतकऱ्यांचा संप. शेतकऱ्यांचा संप कसा काय होणार? मलाही आता प्रश्न पडतो, शेतकऱ्यांचा संप कसा होणार? पण शेतकऱ्यांचा संप 6 वर्ष त्या पठ्ठ्यानं या मातीमध्ये या ठिकाणी लढवला आणि कुळ कायद्याची या ठिकाणी त्यांनी प्रस्थापना या ठिकाणी केली. 60 मध्ये कसेल त्याची जमीन ही लढाई या रायगडामध्ये लढली. मुंबईचा या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो, या ठिकाणी हुतात्मे पुरवण्याचं काम, रक्त पुरवण्याचं काम या रायगड जिल्ह्यानं केलं. एवढंच नव्हे मित्रांनो, जर 6 वर्षापूर्वी जो एसीझेड या ठिकाणी आला, अंबानीला पराभूत करणारा आतापर्यंत कोण या ठिकाणी जन्माला आला नव्हता. अंबानी या ठिकाणी आला, 35,000 एकर जमीन, 35,000 एकर जमीन अंबानीनं त्यावेळेच्या मंत्र्यांच्या आणि संत्र्यांच्या त्या ठिकाणी सल्ल्यानं त्यावेळी त्यांनी घशात घालायची ठरवली. मंत्र्यांनी ठरवली, मुख्यमंत्र्यांनी ठरवली, पोलिसांनी ठरवली, सर्व भांडवलदारांनी ठरवलं. नाही, शेतकऱ्याची जमीन अंबानीला पसंत पडली आहे ना, नाही, ही शेतकऱ्याला राहता कामा नये, शेतकऱ्यांच्या पोराबाळांना राहता कामा नये. अंबानीला पसंत पडली ना, रावणाला सीता पसंत पडली, त्यांनी हरणटीचं केलं. त्याच पद्धतीनं अंबानीनं सत्ताधाऱ्यांच्या नियमाने तो घाट घातला. आणि अंबानी त्यावेळी सांगत होता, तो अत्यंत घाणेरड्या भाषेत त्यावेळी आमच्या सत्याग्रहवाल्यांचा उल्लेख करायचा. पण एन.डी. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, कैलासवासी मोहनबाईंच्या नेतृत्वाखाली, जयंतबाईंच्या आणि विवेकबाईंच्या नेतृत्वाखाली आमच्या फाटक्या शेतकऱ्यांनी असा लढा उभारला की आशियातला सर्वात मोठा एसीझेड आणि रिलायन्स वाल्याला आम्ही गारच या ठिकाणी करून टाकला. आणि म्हणून आम्हाला वाटतं शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे, मग ते पाण्याच्या विषयी असतील किंवा जमिनीच्या विषयामधले असतील, ते या रायगडच्या शेतकऱ्यानं मोडलेल्या विधानसभेत कायदा केला, संसदेत कायदा केला. आणि म्हणून आम्ही काही करू अशी मस्ती असलेल्या प्रशासनाला संसदेमध्ये न जाता, विधानसभेत न जाता रस्त्यावरती उतरून आम्ही कायदा या ठिकाणी बदलावायला लावला. आम्ही त्या जातीची मंडळी आहोत, आम्ही त्या धर्माची मंडळी आहोत, आम्ही त्या वर्गातली मंडळी आहोत. आम्हाला जे पसंत पडत नाही ते चोळामोळा करण्याची ताकद या रायगडमध्ये आहे. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले पुण्यामध्ये, त्यांचं मूळ गाव औरंगाबाद, आईचं गाव बुलढाणा. पण त्या राजाला माहित होतं की छत्रपती शिवाजी राजाला जर स्वराज्यासाठी जर लढायचं असेल तर त्याला कुठली हवा, कुठली माती, कुठलं पाणी त्याला साथ देईल. राजाला कळलं की रायगड आपल्याला साथ देईल, तर रायगडची आम्ही या ठिकाणी म्हणजे. आणि म्हणून या मेळाव्यामध्ये मी अपेक्षा करतो, या मेळाव्यामध्ये मी या ठिकाणी निश्चितपणाने सांगतो की आपल्याला या ठिकाणी लढावं लागणार आहे. आणि लढाईची घोषणा, लढाईची भूमिका या ठिकाणी मांडावी अशी विनंती करत असताना मी एसीझेडच्या वेळी बरीच जण बोलायची एसीझेड काय जाऊ शकत नाही, तो जाणार नाही, हे एवढी मोठी माणसं आहेत, एवढे मोठे पैसेवाले मंत्री यांच्या सोबत आहेत. मी माझ्या वडिलांना विचारलं, आज ते